इथं काय करतेस? धनू कुठं हरवलीस आणि इथं काय करतेस? काय नाही. धनू काळजीत दिसतेस, काय झालं का? नाही, कुठे काय? धनू तू आत्ता आत्ता माझ्या घरची सून झालीस, पण तुला मी लहानपणापासून ओळखतोय. धनू तू माझ्या लेकीसारखीच आहेस. तुझ्या मनात काहीतरी चाललं. तुला कसली मदत पाहिजे का? वय मला जरा पैसे पाहिजे होते, पण मी तुम्हाला लगेच परत करेन. ते जाऊ दे, पण तू कुठल्या अडचणीत नाहीस ना? नाही नाही, कोणत्याच अडचणीत नाही. हा पण पैसे का पाहिजे हे नका विचार. नाही विचारणार, एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. किती पाहिजे? 8,000. 8,000? एवढं? म्हणलं ना, कारण नका विचार. बरं बाई, नाही विचारत. तू खरंच कुठल्या अडचणीत नाही ना? नाही, खरंच नाही. ठीक आहे, 10,000 आहेत, बँकेत भरायला निघालो. 10,000? पण मला फक्त 8च पाहिजे. हरकत नाही, हिशोबाला बरे पडते. कळलं का? पण धनू तू नाही, खरंच कोणत्या अडचणीत नाही. ठीक आहे, जाऊ मम्मी. दादा थांबा 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 थांबा. धनू वहिनी तू आलीच. हे घे. धनू काय का तू इथे कशी काय? सांगते आधी, तू सांगतो इथं काय करते? अगं आम्ही 4 जणी मंदिरात जात होतो. चौघी? हा म्हणजे भागू, आई आणि छोटे पुढे गेल्यात. मला जरा ओटीचं सामान घ्यायचं होतं ना, म्हणून मी थांबले होते. अच्छा, बरं सांगतेस का काय झालंय आणि एवढी खुश का दिसतेस तू? सांगते वहिनी. आज ना लय भारी गोष्ट झाली आहे बघ. काय झालंय? मी यांना बर्थडेला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? कसलं सरप्राईज? अगं तुला माहिती आहे ना, लहानपणीपासून यांचं जिम काढायचं स्वप्न होतं. मग आज मी त्या जिमसाठी एक जागा बघून आले आणि मला ती लय आवडली, म्हणून मी लगेच लोकांना देऊन टाकलं. अरे वा, ही तर खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे दत्तूच्या जिमचं स्वप्न पूर्ण होणार तर. आता सध्या 10,000 रुपये दिलेत, पण एकदा का सगळी अमाऊंट दिली ना की मग यांची जिम झालीच समज. नाही, चांगलंच आहे. पण तू जागेचं काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे करून घेतलं असेल ना? नाही, कॉन्ट्रॅक्ट वगैरे तर नाही केलं. जागेचं मालक तुझ्या ओळखीचे आहेत का? बरं पावती वगैरे काही दिली असेल ना तुला टोकन अमाऊंटची? नाही ग, पावती बी नाही घेतली मी. म्हणजे धनू, इतका हलगर्जीपणा करून कसं चालेल? तू कोणाला पैसे दिलेस, किती पैसे दिलेस, ह्याचा तुझ्याकडे काही पुरावा असायला हवा की नाही? अगं वहिनी, ते काय झालं ना, जागा मिळाल्याचा मला एवढा आनंद झाला की मी बाकी सगळं विसरूनच गेले. पण तू काळजी नको करू, मी आता लगेच माघारी जाते आणि पावती घेऊन येते. ते लोक असतील अजून तिथे. बरं चल, मी पण येते तुझ्यासोबत. नाही नाही नको, तू जा, देवदर्शन कर. आणि हा, देवीकडे ना ह्यांच्या जिमसाठी पण प्रार्थना कर. बरं वहिनी, हे समजा ना बाकी कोणाला सांगू नको, हे आपलं सिक्रेट आहे. नाही सांगणार, पण तू जा आधी त्यांच्याकडनं पावते घे. जाते आणि लगेच. काही वाटलं तर लगेच फोन कर. हो हो. सुनबाई, हे कुठली औषधं कधी घ्यायची ते आम्हाला काय माहित नाही. हे आम्ही पाणी देतो, तुम्ही औषधं घ्या बरं. डॅडी मी घेते सगळं. तुमच्याकडून असं काम करून घेताना मला खरंच खूप अवघडल्यासारखं होतं. असू द्या हो, हे जालिंदर निंबाळकरकडनं काम करून घेणं लय अवघड आहे. पण आम्ही आमच्या सुनबाईसाठी आणि आमच्या नातवासाठी रात्रंदिवस राबायला तयार आहे. हो, पण मला असं बसून तुम्ही बनवलेलं खाणं खरंच अवघड जाते. आजपर्यंत हितच चुकलं आमचं. आम्ही काहीतरी चांगलं चुंगलं बनवावं, घरातल्या बायकाने ते आवडीने खावं, अशी कधी सवयच लावली नाही. बायकांची कामं पुरुषांनी केली तर काय बी बिघडत नाही, हे लय उशिरा कळलं आम्हाला. एखादं काम वर्षानुवर्ष बाई करते, मी ते तिनेच केलं पाहिजे, हेच बसले आमच्या या साडक्या डोक्यात. पण नाही, आता आम्ही ठरवलंय, आता आम्ही आमच्या घरच्या बाईला आराम देणार, तिला आम्ही मदत करणार. तेव्हा तुम्ही बी तुमच्या या सासऱ्याकडनं चांगलं लाड करून घ्या, काय पाहिजे ते मागा.
इथून पुढं तुमची काळजी घेणं हे आमचं आणि आमच्या या देवट्याचं कर्तव्य आहे. तेव्हा अवघडू नका, औषध घ्या, आराम करा. आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागतो. हा चिरंजीव, आम्ही जातो खाली, या लवकर. आज आम्ही सांगतो तो मेन्यू करूया काय. हा येतो येतो. देवी आई, तुझ्या कृपेनं सगळं चांगलं होतंय बघ. माझी भागू एवढी मोठी भरारी मारणार आहे. राजूची बी प्रगती होतीये. माझी तेजू आणि तिचं बाळ, दोघांवर बी तुझा आशीर्वाद राहू दे. आणि मला कळतंय मी जरा जास्तच मागायला लागले, पण माझ्या धनूच्या घरी बी पाळणा आलू दे की. आणि घरात अजून एखादा पाळणा हालायला बी काय हरकत नाहीये. तुझी कृपा अशीच राहू दे. आई, देवी आई योग्य वेळेत सगळं घडवून आणते. आपण तिची सेवा करत राहायची बस. त्या त्या वेळेत आपल्या पदरात न मागता सगळं दान टाकतेच किती. तिच्या आशीर्वादाची उतराई म्हणून आज मी तिची ओटी भरायचं ठरवलंय. आणि मी 21 प्रदक्षिणा मारणार आहे. चांगलंय चांगलंय, जा मग लवकर.